श्री स्वामी समर्थ. मागील भागात आपण पाहिलं की एकत्र कुटुंब पद्धतीमुळे गर्भवती महिलेवर कशाप्रकारे संस्कार होतात. आता सध्या आपण पाहतोय की सगळीकडे आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळते. फक्त आई वडील आणि मुलगा. आता सध्या प्रत्येक स्त्री सक्षम झाली आहे. ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, त्यामुळं तिच्यावर सर्व जबाबदाऱ्या पडतात. पण आपण पाहिले का, आता सध्या आजी आजोबांचं एक छत्र हरवल्यासारखं झाले. एकत्र कुटुंब पद्धतीचा लोप व्हायला लागला आहे. तर आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, तिला स्त्रीला प्रत्येक कामं, घरातली कामं, ऑफिसमधली कामं, परत ती घरी आल्यानंतर तिच्यावर ते जबाबदारी पडायला लागली आहे. पण आपण सध्या बघतो की गर्भवती महिलेनं गर्भावर संस्कार करणं किती गरजेचं आहे. जेव्हा तिला कळतं की ती आई होणार आहे, पण तिला तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण सध्या आपण म्हणतो की गर्भवती जेव्हा गर्भावर मुलाच्या मेंदूचा विकास 60% प्रगल्भ असतो. त्यामुळे गर्भवती महिलेनं आपल्या गर्भावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. मानसिक, शारीरिक, आरोग्यिक, भावनिक समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या आपल्याकडं बघा, मनोवांचित संतती पुस्तक अवेलेबल आहे. जर सगळ्यांनी ते घेतलं तर आपल्या गर्भावर कसे संस्कार करायचे हे सुद्धा आपल्याला कळून जातं. आपण बघतो जसं एकदा श्रीकृष्ण सुभद्रेच्या जेव्हा महालामध्ये जातात आणि सुभद्रेला झोप येत नसते, तेव्हा सुभद्रा म्हणते, हे बंधू मला झोप येत नाही. तेव्हा कृष्ण म्हणतात, थांब सुभद्रे, तुला गोष्ट सांगतो. आणि जेव्हा ते गोष्ट सांगायला लागतात किंवा चक्रव्यूह भेदून कसं आपण आत गेलो पाहिजे. आणि बघा, सुभद्रेच्या गर्भातील तो मुलगा ते सगळं ऐकत असतो आणि ते ऐकत असताना सुभद्रा झोपी जाते आणि तेव्हा फक्त चक्रव्यूहमध्ये आत जाणं हेच तेवढं सुभद्रा ऐकते. जेव्हा सुभद्रा मातेला अभिमन्यूसारखा महावीर पराक्रमपुत्र जन्माला येतो बघा, तेव्हा जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होतं तेव्हा तो चक्रव्यूह भेदत आत जातो. आणि बघा, तो आपल्या कुठल्याही इतर गोष्टीचा विचार करत नाही. तसं आपण बघतो जिजाऊ माता. बघा, जिजाऊ मातेने जेव्हा गर्भावर चांगले संस्कार केले तेव्हा तिच्या पोटी शूरवीर छत्रपती जन्माला आले. जसं आपण जेव्हा जिजाऊ मातेनं गर्भावर बघा अथर्व शीर्ष, रामरक्षा, श्री रामायण, महाभारत यासारख्या कथा वाचल्या. तिला जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तिला घोड्यावर बसून स्वार व्हावंसं वाटायचं. तिला घोड्यावर बसून तलवारबाजी करावीशी वाटायची. अशा जिजाऊ माता ज्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी वीर महाराज जन्माला आले. तसं आपण बघतो कौसल्या मातेपोटी श्रीराम जन्माला आले. तसं प्रत्येक महिलेनं त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बघा, सध्या आपण बघतो की तुम्ही तुमच्याकडं लक्ष देणं ह्या काळाची गरज आहे. म्हणून पहिल्यांदा आई वडिलांनी आधी लग्नाच्या आधी तिला ती मुलगी लाडात वाढलेली असते, त्यामुळे तिला कसं लग्न झाल्यानंतर तिच्यावर एक प्रकारची जबाबदारी पडते. त्यामुळे तिला कळत नाही, तिनं पटकन आपल्यावर कसं ते सगळ्या गोष्टी कशा कॅच करायच्या. म्हणून आधीच जर आई वडिलांनी आपल्या मुलींना सांगितलं की बाबा, तिला वेळेवर तू तिकडं गेल्यानंतर तुझा संसार तू कसा थाटला पाहिजेस, आई प्रत्येक कुटुंबाला तू कसं सांभाळलं पाहिजेस, जर खरंच तुम्ही ह्या गोष्टींकडं लक्ष दिलात तर तुमच्या पोटीसुद्धा पुंडलिक, अभिमन्यू, श्रीराम यासारखे पुत्र जन्माला यायला वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच जर तुम्ही जेव्हा अगदी महिन्याच्या 3ऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जर तुम्ही आपल्या गर्भावर चांगले संस्कार केले तर खरंच ही खूप आता सध्या अत्यंत काळाची गरज आहे. बघा, तुम्हाला आपल्याकडं मनोवांचित संकल्पना हे पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या सेवा करायच्या हे सुद्धा त्यात सांगितलेले आहे. बघा, जर तुम्ही गायत्री मंत्र पोटावर हात ठेवून जर गायत्री मंत्र म्हटला तर तुमचं मूल शांत एकाग्र बुद्धीचं जन्माला येईल. जर रामरक्षा म्हणले तर बघा, ते मूल पटकन व्यवस्थित बोलायला लागेल. अथर्व शीर्षामुळं बघा, आपल्याला माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत. त्यामुळे अथर्व शीर्षामुळं तुमच्या प्रत्येक मुलाच्या बुद्धीचा विकास घडेल. रामरक्षेमुळं अगदी डोक्यापासून पायापर्यंत बघा 10 श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलं गेलं आहे. तर हे महिलेने लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच बरेच आपल्याकडे स्तोत्र मंत्र आहेत. जसं एखाद्याला स्त्रीला वाटतं की आपला मुलगा रामासारखा दिसायला हवा,
श्रीकृष्णासारखा गोड हवा, सूर्यासारखा तेजस्वी हवा. तर आपल्या नित्यसेवेमध्ये सूर्यमंत्रसुद्धा आपण ते म्हणू शकतो. ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य श्री. तर बघा, तसा पुत्र तुमच्या पोटी जन्माला येऊ शकतो. सध्या आपण बघतोय गर्भवती महिला सध्या जास्त मोबाईलमध्ये असतात, तर त्यांनी आणि टी व्ही सारखा पाहत असतात. तर त्यांनी मोबाईलचा आणि टी व्हीचा वापर कमी करावा. त्यांनी आहार कसा घ्यावा हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक स्त्रीने बघा, झोपताना जर आपल्या पोटावर हात ठेवून म्हटलं की बाबा मला रामासारखा जन्माला आल्यानंतर रामासारखा दिसायला हवा, श्रीकृष्णासारखा गोड दिसायला हवा. बघा, तुम्ही जर हे पोटावर हात ठेवून जर हे म्हटलं तर मुलगा तसाच तुमच्या पोटी जन्माला येईल. हे प्रत्येक स्त्रीनं, गर्भवती स्त्रीनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, गर्भवती महिलेनं अगदी दुसऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत कोणते संस्कार करावेत हे आपल्या मनोवांछित पुस्तिकेमध्ये हे उपलब्ध आहे. तर सर्व महिलांनी ते मनोवांछित पुस्तक आपल्या दिंडोरी प्रणीत आध्यात्मिक मार्गातून ते घ्यावं आणि जरूर ते वाचावं, ज्यामुळे तुमच्या गर्भावर चांगले संस्कार होतील. श्री स्वामी समर्थ.